बंगल्याच्या वाटपावरून शिवसेनेचे मंत्री नाराज। भाजपच्या मंत्र्यांना बंगले दिले तर शिवसेनेच्या मंत्र्यांना मात्र बंगल्याऐवजी फ्लॅट दिले। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। महाराष्ट्राला आणखी 13,29,678 घरं देणार। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची घोषणा। नापास विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षात ढकलणं बंद। 5वी ते 8वी मध्ये नापास झालेले त्याच वर्गात राहणार। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून नो डिटेन्शन पॉलिसी रद्द। वादग्रस्त माजी IAS अधिकारी पूजा खेडकरला अटक होण्याची शक्यता। दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज। ऑनलाईन पद्धतीनं प्राप्तिकर परतावा भरणाऱ्या करदात्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा। प्राप्तिकर परतावा भरण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ। माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे यांच्यावर भिवंडीतील आकृती रुग्णालयात उपचार सुरू। सध्या प्रकृती स्थिर, डॉक्टरांची माहिती। बांगलादेशकडून भारत सरकारला शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी। पंतप्रधान मोदी शेख हसीना यांच्याबाबत काय निर्णय घेणार याकडे जगाचं लक्ष। हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टीमुळे वाहतूक कोंडी। सोलांगपासून अटल बोगद्यापर्यंत 1000 पेक्षा जास्त वाहनं अडकली। 700 पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश। ऐन हिवाळ्यामध्ये राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज। गारपीट झाल्यास केळी, द्राक्ष, पपईसह भाजीपाल्याचे नुकसान होण्याची भीती। रोज कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त प्रवास करणाऱ्या महिलांना गर्दीचा त्रास। गर्दीमध्ये घेतला जातो महिलांचा गैरफायदा। महिलांसाठी सरकार विशेष बस सुरू करणार का? महिला प्रवाशांच्या वेदना लोकशाहीवर। MPSC परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर। गट ब परीक्षा 2 फेब्रुवारीला तर गट क परीक्षा 4 मे रोजी होणार। उमेदवारांना 26 डिसेंबर ते 6 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार। म्हाडाच्या अर्ज प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ। प्रतिसाद वाढवण्यासाठी मंडळाचा निर्णय। 6 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।